नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याच्या अतिदुर्गम वेहगी गावात मोबाईल नेटवर्कचा वांदा। ऑनलाईन कामांसाठी नागरिकांना करावा लागतोय डोंगर टेकड्यांचा प्रवास। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी गावात मोबाईल नेटवर्कची तीव्र समस्या निर्माण झाली आहे। रेंज मिळत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाच्या डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना चक्क डोंगर आणि टेकड्यांचा आधार घ्यावा लागत आहे। वेहगी गावांतर्गत बारीपाडा, देलबारीपाडा, पाटीलपाडा, केवळापाणीपाडा, दोरापाडा आणि भोगम्मालपाडा असे 6 पाडे येतात। या परिसरात जिल्हा परिषद शाळा आणि बारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे। मात्र परिसरात मोबाईलला अजिबात रेंज मिळत नसल्यामुळे शासकीय कामे, ऑनलाईन अर्ज, पैसे काढणे, रेशनच्या पावत्या काढणे आणि शेतकरी पीक विमा यांसारख्या कामांसाठी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। मोबाईलला रेंज मिळवण्यासाठी व ऑनलाईन कामे पार पाडण्यासाठी नागरिकांना आणि लाभार्थ्यांना डोंगर माथ्यावर किंवा टेकड्यांवर चढावे लागत आहे। गावात रेशन दुकान आहे, परंतु सध्या रेशनचे सर्व वाटप ऑनलाईन प्रणालीद्वारे होते। नेटवर्क नसल्यामुळे रेशनची पावती काढण्यासाठी आधी टेकडीवर जावे लागते। तिथून पावती काढून खाली आल्यावर रेशन दुकानातून माल घ्यावा लागतो। बऱ्याचदा नेटवर्कच्या समस्येमुळे रेशनची पावती न निघाल्यामुळे अनेकदा लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित राहावे लागते, असे जलपत तडवी राहणारे वेलगी यांनी सांगितले आहे। गावात ऑनलाईन किंवा इतर कोणतीही तातडीची कामे करताना नागरिकांना डोंगर टेकड्यांवर जावे लागते। तिथे पिण्याचे पाणी, वीज अशी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि श्रम वाया जात आहेत। विशेष म्हणजे गावात पक्के रस्ते नसल्याने वाहने पोहोचत नाहीत, त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते। यातच आपत्कालीन प्रसंगी 108 रुग्णवाहिका किंवा अन्य मदतीसाठी संपर्क साधायचा झाल्यास रात्री बेरात्री पुन्हा टेकड्यांवर जावे लागते। या भागात हिंस्र प्राणी व सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा मोठा धोका असल्याने नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वेहगी परिसरात मोबाईल टॉवर उभारून नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।